नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेतच असाल तर हा आपला लग्नातला व्लॉग आहे। तर जो हळदीचा व्लॉग ज्यांनी कोणी बघितलाय त्यांना खरंच थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल। तर जे आपल्या चॅनलवर नवीन आले त्यांना सांगते मी श्रद्धा कोकणची डिंपल गर्ल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हळदीच्या व्लॉगला खूप सारे व्ह्यूज आले आणि खूप बरं वाटलं। तर आपले 409 सबस्क्रायबर काहीतरी होते आणि आता 425 झालेले आहेत। 500 लवकरात लवकर पूर्ण होतील। तर हा व्हिडिओ बघून सुद्धा जे कोणी नवीन व्ह्यूअर्स येतील त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करून जावा आणि तुमचा सपोर्ट असेल तरच आपले व्हिडिओजची क्वालिटी परत आपला जो काही कंटेंट असेल तो चांगला येईलच। तर आपल्या चॅनलवर फूड रेसिपीज आणि गावातल्या व्हिडिओज वगैरे येत राहतील। तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ही जी व्हिडिओ आहे ती आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रपरिवारासोबत आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कशी वाटली मला कमेंट्समध्ये प्लीज सांगा। बाय। स्वतःची काळजी घेतलेली आहे आणि आता आम्ही जातो रांगोळी काढायला। बापरे, तोंड बघ नाचून नाचून किती सुजलाय। आता मेकअप शेकअप चालू आहे। आमच्या तर आंघोळ्या झाल्यात। ह्या बाईंचं काय आता सांगू नाही आम्ही शकत, काय खरं नाही। आज आंघोळ होईल की नाही। जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, गावी जेव्हा लग्न असतं ना तेव्हा 7 वाजता उठून आंघोळ्या वगैरे सगळ्यांना करून टाकतात, कारण खूप मंडळी असतात आंघोळीची गावी एका घरात लग्न असलं की। आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा लवकर उठवलं। आम्ही सुद्धा 7 वाजता उठलो। त्यानंतरला सगळ्यांनी एक एक करून बाथरूममध्ये आंघोळ केली। आंघोळ झाल्यानंतर चाय नाश्ता केला मस्तपैकी आणि ते DJ चालू होता, गाणी चालू होती सकाळ सकाळची खूप मस्त, म्हणून मग मला इथे व्हॉइस द्यावा लागला आहे। आणि ह्या ज्या परंपरा प्रत्येक गावच्या असतात त्यासुद्धा बघायला मिळाल्या। खूप मस्त वाटलं गावचं लग्न बघायला। त्यानंतर तुम्हाला सुद्धा कसं वाटलं मला नक्की सांगा आणि तुमच्यामधून सुद्धा ह्या वर्षी जर कोणाचं लग्न असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। प्रत्येक गावात एक अशी मोठी पिढी असते ज्यांच्याकडे सगळ्या आधीपासूनच्या रीती परंपरा सगळ्या त्या बघत आलेल्या असतात, त्यामुळे त्या माणसांना सगळं माहिती असतं। आणि आपल्या लग्नांमध्ये ते जेव्हा ते सगळे कार्य व्यवस्थित पार पडतात तेव्हा खरंच खूप बरं वाटतं की बाबा आपल्याला सांगणारा कोणीतरी मोठं माणूस आपल्या पाठीशी आहे। आणि असं असल्यामुळे ना आपल्याला सुद्धा एक आधार असतो प्रत्येकाला। तर तुमच्या पण घरात कोण ना कोण असेलच तर त्यांनासुद्धा ही व्हिडिओ नक्की शेअर करा। आता आम्ही नवरदेवाच्या तयारीला लागलोय। सुस्वागतम लिहिलेला आहे, इथून येणार नवरदेव असा आहे। नानूबाई रांगोळी काढा, फक्त पोजिंगला येऊ नका। हो वायशी 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 पुढे जावा की नाही। ए ए येडाबाई, हा इकडे असा क्रॉस का केला? आता इथं जॉईन कर ना, इथं टाक रांगोळी अशा। उलटी काढली रोपिती, तू काढ ना। निगेटिव्ह विचार सोडून द्यायचे मनातून। ऍक्टिव्ह आणि पॉझिटिव्हचा विषय नाही इथं। त्याच्यात नको, पुढं आपण करू। आम्ही इथून सुरुवात केली रांगोळीला। ती आमची तिथं गाडी उभी आहे बघा। सुस्वागत। ह्या नानूबाई आहेत ना फक्त पोजिंगला रांगोळी काढायला आलेल्या आणि पिशवी हातात पकडलं नाही। चले डॉगी इकडे या। यू 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 कम हियर। झाला मला पण रात्री, पण मी नाचलो ना रात्री। पाठीमाग टाकले पिशवी पैसे दे। मी बाबा फक्त नाचायला खादीला येते।
मच्छी नाही भेटणार. एक रांगोळी आहे. बाबू इकडे बघ रे. बाय बाय बाय. इकडे बघ इकडे बघ. हा मस्त आले पाहिजे आम्ही व्हिडिओ मध्ये. रांगोळी काढतो. रांगोळी पुसू नकोस. अरे वा शूटिंग करतोय आम्ही रांगोळी. ग्रीन होतं त्याच्यामध्ये कुठं टाकू? अगं ही तुझ्याकडे काही कलर कमी आहे काय? हे किती भांटाव मेले हो. भरू दे. आणि त्याच्यावर थेरपी समजवायला. बसला. हे आणू 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 चालली. हे कणे जे आहेत ते चुना भिजवून काढले जातात. ते ह्या 2 काकींनी काढले होते. आणि हा बघा हा रुखवात तयार केला होता इथे. सगळं सिंपल होतं पण खूप मस्त होतं. एकदम दिसायला सुद्धा छान वाटत होतं. आता लग्नाची तयारी झालेली आहे. आता लग्न होईलच लवकर. तर आम्ही सुद्धा मस्त तयार झालो आहोत. गणनायकं गजामुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालो मुरुंगिना. मुलीच्या मामाने मुलीला ताबडतोब लग्न मंडपात घेऊन यायचं आहे. शर्मंगवती वेदिका.
गावचा कलिंगड खातोय आम्ही आणि आता घरची साफसफाई पण झाले. हे व्यवस्थित जरा झाडू काढा. जास्त ओव्हर ऍक्टिंग झाली. हा त्यांनी बायका झालं तर तेल पण टाकलात ना. आता रिटर्न निघालोय आम्ही घरी जायला. 7ला निघालोय. वाघाव सोडलं.